वंदन करते भूमी मातेला फुले टाकुणी वाटेला अहो पाच प्रकारच्या पिठाचे लिंग बनविते पूजेला 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 वंदन करते भूमी मातेला वंदन करते भूमी मातेला फुले टाकुणी वाटेला पाच प्रकारच्या पिठाचे लिंग बनविते पूजेला 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 ओम नमः शिवाय 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 आपल्या नक्की कोणत्या देवाचे आसन नसल्यामुळे मी 5 फळाचे तयार करते व तिची पूजा करते. नारायण सत्याचा वाली तू सत्यनारायण म्हणून या आलो मी गावया भजन कथा शिवाची गाता तू सप्तसूर सरगम कथा शिवाची गाता तू सप्तसूर सरगम नारायण 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 वाली तू सत्यनारायण काहीच खरीचे साधन झाले नाही गळ लावणे व त्याची निवड करणे हाच आपला नेहमीचा छंद आहे. पण हो कोणाची तरी कल लावलीच पाहिजे. नारायण 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 आलं माझ्या लक्षात त्या लंकापती राजा रावणाच्या आईनं 5 प्रकारच्या पिठाचे आत्मलिंग तयार करून त्याची पूजा करताय. ही बातमी देवांच्या ते मित्र याला जाऊन सांगितली पाहिजे. नारायण रंभे तुझ्या नृत्याला सुरुवात कर.
रंगाची लागली से आज मला गोडी अभंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची पांडुरंग रामकृष्ण हरी ज्ञानी मणि पांडुरंग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानी मणि पांडुरंग रामकृष्ण हरी ज्ञानी मणि पांडुरंग रामकृष्ण हरी कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची लागलीचा समजला डोळ्या बघारी लागलीचा समजला डोळ्या बघारी कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची नारायण नारायण या नदी कसे काय नाही केलेत आमच्या या इंद्रपुरीमध्ये नारायण नारायण इंद्रदेवा या इंद्र दरबारामध्ये येण्याचे कारण म्हणजे एवढेच त्या लंकापती राजा रावणाच्या आईनं 5 प्रकारचे पिठाचे आत्मलिंग तयार करून त्याची पूजा करत आहे. ही जर का पूजा सफल झाली तर सर्व देवांना त्याच्यापुढे जागवा लागतील. नारद मुनी याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी कावळ्याचे उद्धारण करतो व ते आत्मलिंग हळूच तुम्ही घेऊन येतो. ठीक आहे चला तर चला असं होता इंद्रदेवाने असा विचार केला. इंद्रदेवाने कावळ्याचं रूप धारण करून कैकेयीच्या हातातून आत्मलिंग घेऊन जाणार आहे. इंद्रदेवाने कावळ्याचं रूप धारण करून कैकेयीच्या हातातून आत्मलिंग घेऊन जाणार आहे. देवाने असा विचार केला की सर्व देवाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता इंद्रदेवाने कावळ्याचं रूप धारण केलं. कावळ्याचं रूप धारण करून कैकेयीच्या हातातून आत्मलिंग घेऊन जाणार आहे. इंद्रदेवाने कावळ्याचं रूप धारण करून कैकेयीच्या हातातून आत्मलिंग घेऊन जाणार आहे. मी त्या 5 पाय तयार केले व त्या कावळे त्यात मी घेऊन गेलाय. काय करावं हेच काय कळत नाही. आई तेवढी निराश का आणि का बरं रडत आहेस? बरोबर काय सांगू तुला मी 5 पाय तयार केले व त्या कावळे आता घेऊन गेला आहे. आई मी तुला आत्मलिंग सोन्याचे आणून देतो.
रावण त्याला मी माझ्या काय कामाचे मग आपल्या घरी रत्नलिंग आहे ती आणून देतो. रावण मला त्या भोळ्या शंकराचा आणते मी देवाचा त्याग करेन. का बाई असं काही करू नको. असंच त्या कैलास पर्वतावर जाऊन बोल्या शंकराची तपश्चर्या करून त्यांच्या जवळचे असणारे आत्मलिंग आपल्या लंकेत घेऊन येतो. आई मला जाण्याची आज्ञा दे. जा रावण माझा ठीक आहे. आज कैलास पर्वत आणि हेच ते भोलेनाथ तर ध्यानाला बसलाय. प्रथम आपण त्याची तपश्चर्या करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडती बेलाचे पान आवडती बेलाचे पान आवडते बेलाचे पान. महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळ गळ्यात शोभती रुद्राक्ष माळ पायामध्ये तुंबून ध्यान आवडती बेलाचे पान आवडती बेलाचे पान आवडती बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. शंभू महादेवा आम्ही तुमची एवढी तपश्चर्या करीत असता तुमचा लक्षात आमच्याकडे नाही. तुमचा लक्षात आहे. शंभू महादेवा थांब रावणा थांब तू असे काही करू नकोस. तुझी विशाल भक्ती पाहून मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला माझ्याकडून कोणता वर पाहिजे असेल तर मागून घे. तुमच्या जवळचे असणारे आत्मलिंग पाहिजे मला. ठीक आहे रावणा तुला हे माझं आत्मलिंग देतो पण एक गोष्ट लक्षात ठेव. ही कोणती? या आत्मलिंग लंकेत नेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. जर का तुला अडथळा आला आणि लघुशंका झाली या आत्मलिंग तुला खाली ठेवता येणार नाही. तुला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल रावणा. ठीक आहे भोलेनाथा तुमच्या सर्वांची मला मान्य आहे. ठीक आहे तर शंभू महादेवा तुम्ही मला होता काय पाहिजे ते मागून घे म्हणून मग तुमच्या जवळच्या असणारी तुमची पत्नी पार्वती देखील माझ्या स्वाधीन करा. ठीक आहे रावणा का हरकत नाही. महादेवा शेवटी भोले ते भोले. नारायण नारायण. नारदा असे कोणती बातमी घेऊन नाही ये नारदा ये तुझी मी वाट पाहतो. अंतील जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंतील जातील
लाज म्हणून नाही रे नाही गुणाचे गोडी 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 बहीण गुणाची भाऊ गुणाचा बहीण गुणाची भाऊ गुणाचा बहीण गुणाचे भाव गुणाचा बहीण गुणाचे भाव गुणाचा मेल्या मागी सर्व नाही तुझ जागी रे मेल्या मागी सर्व नाही तुझ जागी रे नाही रे नाही गुणाची गोडी नाही रे नाही गुणाची गोडी नाही रे नाही गुणाचे गोडी नाही रे नाही गुणाचे गोडी नारायण 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 अरे लंकापती राजा रावणा एवढ्या घाई करवडे कोठेवर चालला आहे हे नारदा मी त्या लंकेत चालला हे लंकेत नारायण नारायण लंकेत आणि रावणा हे तुझ्या हातामध्ये काय आणि खांद्यावर काय बरं हे नारदा त्या भोल्या शंकराची तपश्चर्या करून त्यांच्या जवळचे असणारे आत्मलिंग व त्यांची पत्नी घेऊन मी लंकेत चालला हे लंकेत. नारायण नारायण पार्वती घेऊन आणि लंकेत अरे रावणा तुला तर देवाने फसवलं अरे पार्वती न देता ही तुला अवदसा दिली अवदसा हे नारदा काय बोलत आहेस तू मी स्वतः पार्वती घेऊन आलो आहे नारायण नारायण अरे रावणा खाली उतर तरी बघ ठीक आहे तर नारायण अरे रावणा पाहिलंच का हे नारदा त्या भोल्याला त्याने मला फसवलं आता काय बरं करायचे नारायण नारायण अरे रावणा असा त्या महादेवाचा आणि त्यांच्या आसनाखाली लपून ठेवलेली पार्वती ती घेऊन ये आणि ही अवदसा त्यांची त्यांना परत कर ठीक आहे नारदा येतोच मी नारायण पार्वती न देता मला ही अवदसा दिली आहे उद्या महादेवा ती मला फसवलं पार्वती न देता ही मला उदासा दिली आहे ही तुमचा स्वाधीन करा आणि तुमच्या असल्याची पार्वती देखील मला द्या ठीक आहे रावणा माझ्या असलेल्या स्त्री पार्वती ही तुला देतो ठीक आहे तर नारायण नारायण हे गणा आतुरली धरती आज सा
हे गणा आतुरली धरती आज सारी हे गणा आतुरली धरती आज सारी हे गणा आतुरली धरती आज सारी नारायण नारायण पार्वती माते येण्याचे कारण म्हणजे एवढेच त्या लंकापती राजा रावणानं भोळे शंकरची तपश्चर्या करून त्यांच्या जवळ असणार ते आत्मलिंग घेऊन तो लंकेला जाणार आहे. जर का हे आत्मलिंग लंकेमध्ये गेले तर सर्व देवांना त्याच्यापुढे दाजवा लागतील. नारद मुनी यावर कोणता उपाय आहे का? नारायण नारायण पार्वती माते यावर उपाय एकच, आपला बाल गणपती त्याला माझ्यावर पाठवा. ठीक आहे नारद मुनी गणपती नारद मुनी सांगितले तू काम ते पूर्ण कर. चला तर नारायण नारायण बाल गणपती मी तुमच्यावर कामगिरी संपवत आहे. बाल गणपती आपण गोवाऱ्या करून धारण करून गोकर्ण देवी गुरुराचं बसावं. त्या ठिकाणी थकलेला रावण येईल, ते आत्मलिंग तुमच्या जवळ येईल, ते आत्मलिंग हाती घेऊन खाली ठेवायचं एवढीच कामगिरी करायची आहे. चला तर गुरे घेऊन राहणार मी हो गोवारी जातो, गुरे घेऊन राहणार मी हो गोवारी जातो, गुरे घेऊन राहणार गोवारी जातो, गुरे घेऊन राहणार मी हो 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 गोवारी जातो, गुरे घेऊन राहणार ताबू कपी लगाए ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाए ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाया ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाया ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाए ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाए ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाया ढोलनी हो गाणार, ताबू कपी लगाया ढोलनी हो गाणार. गेली कुठे तांबू? पालच्या गावात कुठे हरवली? काय करणार? रक्काचा भार थोडा आहे, नको शक्यला तर झाला आहे, पण काय करणार? कोणाची मदत घ्यावीच लागणार. कोण आहे तिकडे? मी गोरे. ए गोवाऱ्या, माझं थोडं काम करशील का? ते कोणते? ए गोवाऱ्या, मला लघुशंकाला झाला आहे म्हणून म्हणतो मी लघुशंका करेन का? आत्मलिंग जवळ ठेव. चल मला कामगिरी झेपणार नाही, माझी गुरा निघाली. गेली कुठं? ए गोवाऱ्या, अरे असं काही करू नको, मी थोड्या त्याला परत येतो. ठीक आहे द्या तर आत्मलिंग. हो माझी गाठ आहे. ती कोणती? मी तुम्हाला 3 आला मारीन, तुम्ही 3 त्याचा आला नाही, मी घेतलेली का खाली ठेवेल. ए गोवाऱ्या, अरे असं काही करू नको, मी थोड्या वेळा परत येतो. ठीक आहे येतोच मी. पण आपलं नाव? लंकापती राजा रावण म्हणतात मला. ठीक आहे येतोच मी. या पण. वारे रावणा, तो अजून मला ओळखलेलं नाही. मी गौर नसून पण ते माझे पुत्र गणपती आहे. आत्मलिंग असं लंकेला भेटोस ते पाहतो. हो
देऊ नको म्हणू. मी तुम्हाला सांगितले होते तुम्ही 3 आठवडे आले नाही तिथे मी घाल ठेवले ती गुरु निघाली सुई काय करणार? हा घर आपला पूर्ण घात केला आहे. मला आपल्या इथे दिले आत्मलिंग पाहूया. काय करणार? मोठ्या उत्साहाने सांगितलं आईला आत्मलिंग एवढे जाऊन पुन्हा येत्या पाहून घे. नारायण नारायण चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू पांढरी जाऊ चला हो पांढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू. संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी आनंदे नाचो वाळवंटी आनंदे नाचो वाळवंटी आनंदे नाचू वाळवंटी आनंदे नाचू वाळवंटी विठोबा रे तुम्हाई विठोबा विठोबा रे तुम्हाई विठोबा विठोबा रे तुम्हाई विठोबा विठोबा रे तुम्हाई विठोबा विठोबा रखमाई विठोबा विठोबा रखमाई विठोबा विठोबा रखमाई विठोबा विठोबा रखमाई विठोबा. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू चला हो पांढरी जाऊ चला हो पांढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू. नारायण नारायण गणपतीला सांगितल्याप्रमाणे कामगिरी पूर्ण केली दिसत आहे. या ठिकाणाला नाव काय बरं ठेवावं? नारायण नारायण या ठिकाणाला नाव पण गोकर्ण महाबळेश्वर अशी ठेवू. सर्व लोक तीर्थयात्रेनिमित्त दर्शनाला येतील. नारायण